अण्णाभाऊ साठेंचा अण्णाभाऊ साठे अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अण्णाभाऊ साठे अमर रहे, अमर रहे, अमर रहे, बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा लवजी साळवेंचा क्रांतिगुरु वस्ताद लवजी साळवेंचा तुमच्या स्मृतीने मी हा जो कार्यक्रम तुम्ही बघत आहे दीक्षाभूमीवर गेल्या 30 वर्षापासून आम्ही या कार्यक्रमाची एक शृंखला आम्ही केलेली आहे। आणि कसं झालं की ही जी जागा आहे अगदी दीक्षाभूमीला लागून असल्यामुळे हे आमचं प्रेरणास्थान आहे। कारण की हे आमचं थर्मल पॉवर स्टेशन ज्याला म्हणतो ते आहे। कारण की अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत काही लोकांचं असं म्हणणं आहे ते कॉम्रेड्स विचारसरणीचे होते, हे काही प्रमाणात खरं आहे। त्यांच्या सामाजिक चळवळीची सुरुवात कॉम्रेड्सच्या हिशोबाने झाली, कॉम्रेड्स विचारसरणीने झाली। पण जेव्हा त्यांना कळलं की आमचा विकास डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराशिवाय शक्य नाही आहे, तेव्हा ते डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना समर्पित झाले। आणि समर्पित झाल्यानंतर त्यांनी आपली जी कादंबरी होती ती फकीरा नावाची कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली। याचा सरळ आणि सोपा असा अर्थ निघतो की आमच्या समाजाला त्यांनी एक दिशा दिली की तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही। आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, हे जे सगळे विचार आहे ते आम्ही स्वीकारले सुद्धा। आणि ते स्वीकारल्यामुळे काय झालं की आज आमची जी काही प्रगती दिसत असेल, छोटी मोठी जी काही प्रगती असेल ते बाबासाहेबांच्या विचारातून, अण्णाभाऊंच्या विचारातून, लहूजींच्या विचारातूनच झाली असं म्हणायला हरकत नाही। कारण की कसं झालं की आपण जर 30 वर्ष मागे जर गेलो तर हे जे तुम्ही बघताय हे चित्र इथे नव्हतं। तर या चित्राच्या निर्मितीसाठी आमचा 30 वर्षाचा त्याग आहे आणि हे 30 वर्षाच्या नंतरचं फळ आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे कसं झालं की इथे अनेक मीडिया वगैरे प्रतिनिधी आहेत, अनेक चॅनल्स आहेत, पण जे लोक मनापासून पोट तिडकीने जे काही अण्णाभाऊंचं गुणगान गाण्याचा प्रयत्न करतात आपल्या केबलच्या रूपाने, हे सगळे आपले लोक आहेत। मला या पुण्यतिथीच्या निमित्ताने असं म्हणायचं आहे की ज्या आईवडिलांनी आम्हाला जन्म दिला, मला नाही वाटत की त्या आईवडिलांची पण पुण्यतिथी आम्ही एवढ्या थाटात करत असेल। पण आम्ही आजच्या तारखेला बाबासाहेबाच्या नंतर जर आम्हाला कुणी उद्घोषण केलं असेल, आम्हाला कुणी शिक्षा दिली असेल, आम्हाला कोणता विचार दिला असेल तर तो अण्णाभाऊंनी विचार दिला। अण्णाभाऊंचा जो विचार होता तो विज्ञानवादी होता। अनेक वक्ते सांगतात, लिहिण्यामध्ये पण आलं की ही म्हणजे कसं झालं की ही पृथ्वी जी आहे ही नागोबाच्या मस्तकावर तरलेली आहे असा जो भ्रम होता, तो भ्रम सुद्धा धुवून काढण्याचं काम साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी आपल्या विचारातून केला। त्यांचं म्हणणं असं आहे की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ही श्रमिकांच्या हातावर आहे। म्हणजे श्रमिक ओरिएंटेड, श्रमिकांच्या कल्याणासाठी, श्रमिकांच्या विकासासाठी झटणारा एक महापुरुष आमच्यातून निघून गेला। त्याच्यात कुठे विसर पडू नये, हे जे विचार आहे कुठेतरी खंड पडू नये आणि म्हणून ते विचार सतत जिवंत ठेवण्याचं काम करण्यासाठी ही अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था कसोशीने प्रयत्न करते। आणि हा प्रयत्न जोपर्यंत आमच्या जीवात जीव राहील तोपर्यंत आम्ही हा प्रयत्न राहील। आणि आम्ही करतो म्हणजे आम्ही काही विशेष आहो असं म्हणायचं नाही आहे। आम्ही हे करत असताना आमची नैतिक जबाबदारी आम्ही पार पाडतो, याच्यात आम्हाला आनंद आहे। आपण आम्हाला बोलतं गेलं, या निमित्ताने बोलण्याची संधी दिली, मीडियाच्या द्वारे आमचा विचार समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी जे सहकार्य केलं त्या सगळ्या चॅनलचा मी आभार मानतो आणि इथेच मी माझी रजा देतो। धन्यवाद। एवढ्या मोठ्या प्रमाणात अण्णाभाऊंनी आपलं साहित्य लिहिलं। अण्णाभाऊंच्या साहित्यात खचलेली, दबलेली, मरगलेली त्यांच्या साहित्यात आढळतात। ज्यांच्यावर अन्याय झालेली अशी लोक अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यात मिळतात। जी माणसं जी कुठे ज्यांचा आवाज ज्यांनी लोकांनी उचललेला नव्हता, जी माणसं दारिद्र्यामध्ये होती, जे कष्टकरी होती, त्यांचा आवाज या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये उचलणार नव्हते, ते अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून मांडला। आणि तेव्हापासून कामगारांचं कुठेतरी समोर आली आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम साहित्य सम्राट अण्णाभाऊंनी केला। त्याबद्दल आम्ही सर्व त्यांना त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करतो, श्रद्धांजली देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी समाप्त करतो। जय हिंद, जय भारत, जय